आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। कुंडल येथील क्रांती साखर कारखान्यावर स्वातंत्र्य सेनानी भीमराव महिंद यांच्या हस्ते ध्वजारोहण। कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व क्रांती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भीमराव चंद्रू महिंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना एकच भावना मनामध्ये येते की एकेकाळी विश्वगुरू असलेला भारत व भारतीय एकजूट होऊन कुठलेही कार्य पार पाडू शकतात। एवढेच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या समोर नतमस्तक देखील करू शकतात। आणि याचाच परिणाम हा आहे की आज 76 वर्षानंतरही आपला देश प्रजासत्ताक आहे व आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो। असं असलं तरी आपण आपल्या वैयक्तिक जीवनात करत असलेल्या कामाप्रती कितपत प्रामाणिक व घालून दिलेल्या नियमांचे पालन करतो हे महत्त्वाचं आहे। आज आपल्या लोकशाही भारतातील अनेक निवडणुकांमध्ये आपणाला असणारा मतदानाचा हक्क केवळ 60% लोक पार पाडतात आणि त्यापैकी 20 ते 30% जनाधार मिळवणारा लोकप्रतिनिधी आपले नेतृत्व करतो। ही बाब तशी क्लेशदायक आहे। आपण या देशाचे जागरूक नागरिक म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा योग्य तो वापर करत असताना आपल्या कर्तव्याशी सुद्धा प्रामाणिक असायला हवं, असं मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले। यावेळी क्रांती अग्रणीचे अध्यक्ष शरद लाड उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, कोणतेही राष्ट्र स्वतः महान नसते, त्या राष्ट्रामध्ये राहणारे लोक त्यांचा प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची इच्छा, सत्यनिष्ठा आणि नैतिकता इत्यादी गोष्टी देशाला महान बनवत असतात। स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशाने बऱ्याच संकटांचा सामना केला, परंतु आजही अनेक तरुण बेरोजगाराशी झुंज देताना पाहायला मिळतात। त्यासाठी सहकार क्षेत्रात काम करणारे आपण सर्वजण कर्तव्यदक्षपणे आपले दैनंदिन काम पार पाडून या क्षेत्राला नवी उभारी आणण्यास प्रयत्नशील राहण्याचा निश्चय या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करूया। सदर कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते।